नमस्कार मित्रांनो, आपलं स्वामी भक्तीची या लाडक्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा व्हिडिओ खूप 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 खास असणार आहे, कारण आज आपण अशा एका राशीबद्दल बोलणार आहोत जे बुद्धीने तीक्ष्ण आणि स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ आहेत, जे कोणाच्यासाठीही कोणत्याच वेळी वाईट विचार करत नाही, ज्यांच्या डोक्यात एकाच वेळी हजारो विचार चालू असतात। कोणासाठी आपण किती काही केलं तरी आपल्यासाठी दुसरे वाईट विचार करणारे असतात, पण या राशीचे लोक दुसऱ्यांबद्दल अजिबात वाईट विचार करत नाही आणि सगळ्यांसाठी चांगलाच विचार करतात। हे सगळ्यांसाठी जगतात आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष खूप असतं, खूप बारीक लक्ष असतं, त्याच्यामुळे त्यांना कोणतेही धोक्याचे आभास पहिल्यांदाच होते। तर हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखला असाल। आज आपण आपल्या चॅनलवर मिथुन राशीबद्दल बोलणार आहोत। जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या घरात मित्र परिवारात कोणी मिथुन राशीचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील दिशा बदलू शकतो। आज आपण फक्त वरवरचं भविष्य पाहणार नाहीत, तर मिथुन राशीचा मूळ स्वभाव काय आहे, तुमच्या आयुष्यात कोणत्या मोठ्या चुका तुम्ही नकळत करता, तुमच्या गोष्टीमुळे तुमचे नुकसान होतं आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता आणि ज्या यशाचे शिखर गाठू शकता, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी अशा 3 खास गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या मिथुन राशीच्या लोकांना करोडपती किंवा अत्यंत यशस्वी बनवू शकतात। त्यामुळे व्हिडिओ कुठलेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही कुठेही स्किप केलं तर तुम्ही मुख्य कारण विसरून जाचाल, तुम्हाला ते ऐकायला मिळणार नाही। चला तर मग सुरू करूया। मिथुन राशीचा मूळ स्वभाव। तर मित्रांनो, भविष्य जाणून घेण्याआधी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे। मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे। या राशीचा स्वामी बुध आहे, जो बुद्धी आणि वाणी व्यापाराचा कारक आहे आणि तत्व आहे वायू। यामुळे मिथुन राशीच्या लोकांमध्ये खालील वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसतात, जसं की अफाट बुद्धिमत्ता आणि चातुर्य। तुमची आकलन शक्ती खूप वेगवान असते, कोणतीही गोष्ट तुम्ही खूप लवकर शिकता, मग ते कोणते कार्य अवघड असो किंवा सोपे असो, तुम्हाला प्रत्येक कामाची खूप आवड असते, ज्या कामाने तुम्हाला प्रगती सुद्धा मिळते। आणि दुसरा आहे उत्कृष्ट संवाद। तुमच्याशी बोलताना समोरचा माणूस कधीही कंटाळत नाही, कारण तुमचे शब्द खूप चांगले असतात, तुमचे शब्द भांडार किंवा भांडणाचे नसतात। तुम्ही नेहमी बोलताना मुद्द्याचे आणि स्पष्टपणे बोलता, मागे तुमचे बोलण्याचा स्वभाव नसते, पण तुमच्यासोबत बोलणारा हा खूप नीच माणूस असतो, जो तुमच्यासाठी चांगला विचार कधीही करत नसतो, पण तुमचा स्वभाव हा चांगलाच असतो आणि तुम्ही समोरच्या माणसाला बोलताना कंटाळणार नाही आणि तुमच्यासोबत ऐकणारा सुद्धा तुम्हाला कधी कंटाळणार नाही। तिसरा, द्विस्वभाव। मिथुन राशीचे चिन्ह जुळीमुळे आहे। याचा अर्थ तुमच्या एकाच वेळी 2 वेगवेगळे स्वभाव असू शकतात। कधी तुम्ही खूप आनंदी असाल तर कधी दुसऱ्या क्षणी तुम्ही गंभीर किंवा शांत व्हाल। जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, तुम्ही जागेवर आनंदी असाल, पण एखाद्याचे तुम्हाला बोलणे ऐकून तुम्ही खूप नाराज होऊ शकता। म्हणून तुमचे 2 स्वभाव आहेत, तेच की आनंदी, दुसरे आहे ते गंभीर स्वभाव आहे। जसं काही तुम्ही अचानक आनंदी असाल तर तुम्ही राग होऊ शकता, तर ह्या स्वभावाला तोड नाही, पण तुमच्या हातात आहे तुम्ही कोणत्या स्वभावावर जास्त जोर द्यायचा आहे। चौथी गोष्ट आहे नव्या गोष्टीची आवड। तुम्हाला एकाच जागेवर किंवा एकाच कामात अडकून राहायला आवडत नाही, तुम्हाला सतत काहीतरी नवीन शिकायचं असतं, नवीन लोकांना भेटायचं असतं, नवीन काहीतरी गोष्टी शिकवून दुसऱ्याला शिकवायच्या असतात। जर एखाद्या पार्टीमध्ये किंवा ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती सगळ्यांना खिळवून ठेवत असेल तर नवनवीन विषयावर गप्पा मारत असेल तर समजून जा, ती व्यक्ती मिथुन राशीची असण्याची शक्यता आहे। कोणत्याही कार्यक्रमात जर एका विषयावर तो माणूस 10 वेळा विचार करून बोलत असेल, ती माणसाला सर्व हसवत असतील, तर ही मिथुन राशीची माणसं असतात। मिथुन राशीच्या लोकांनी कोणत्या चुका टाळाव्यात। मित्रांनो, प्रत्येक नात्याला किंवा नाण्याला 2 बाजू असतात। मिथुन राशीकडे जेवढी बुद्धिमत्ता आहे तेवढ्यातच काही अशा चुका ज्या आहेत ज्याच्या अपयशाचे कारण बनू शकतात। या चुका तुम्ही आजच करणे थांबवले पाहिजे, नाहीतर ही चुका तुम्हाला खूप महागात पडतील। एक चूक तुमची एकाच वेळी अनेक बोटांवर पाय ठेवणे। म्हणलं तर तुमचा स्वामी बुध असल्यामुळे तुमच्या डोक्यात एकाच वेळी अनेक कल्पना येतात, तुम्ही एकाच वेळी 4 ते 5 कामे करायला घेता, पण होतं काय माहिती आहे का, तुम्ही प्रत्येक कामात लक्ष देऊ शकत नाही। कोणतं तरी एक काम करणं महत्त्वाचं असतं, ते एकच काम पूर्णत्वास होत नाही, नाहीतर तुमच्या सर्व कामाला अडथळे येऊ शकतात। जसं कर तुम्ही ठरवलं की आज मी अभ्यास करणार, गाण्याची प्रॅक्टिस करणार, बिझनेसला प्लॅन करणार, पण लिहिता येत नाही, मित्राला पण भेटता येत नाही,
अशा कोणत्या गोष्टी असतात, तुम्ही म्हणसाल आज मी मित्राला पण भेटणार आहे, अभ्यास पण करणार आहे, माझं कोणतं बाहेरचं काम आहे ते पण मी करून येणार आहे, पण हे काम तुमच्या पूर्ण होत नाही. शेवटी रात्री तुमच्या लक्षात येतं की उत्साहात सगळं सुरू तर केलं होतं आपण, पण एकही काम पूर्ण झालं नाही. ही एक तुमच्या राशीची कमाल आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी आज करणार म्हणणार, पण एकही गोष्टी होणार नाही. तुम्ही आज सुधारणा काय करायला पाहिजे, एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित दिलं पाहिजे. ते पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामाकडे गेलं पाहिजे. एकच काम तुम्ही पूर्ण करा, त्या कामात तुम्हाला प्रगती पण मिळेल. दुसऱ्या कामावर लक्ष तेव्हाच द्या जेव्हा तुमचं पहिलं काम पूर्ण झालं असेल. तुमची दुसरी चूक आहे चंचलता आणि संयमाचा अभाव. वायू तत्वामुळे तुमचे मन अतिशय चंचल असते. हे करू का ते करू होतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच पाहिजे असतो. त्याला तुम्ही वेळ दम धीर घेतच नाही. जर एखाद्या कामात यश मिळायला उशीर झाला तर तुम्ही ते काम अर्धवट सोडून देता आणि नवीन काम शोधता. तुम्हाला माहिती आहे कधीच कोणत्या चांगल्या कामाची यश लवकर मिळत नाही. तर तुम्ही काय करता, ह्या काम जर तुम्हाला यश नाही मिळाले की तुम्ही ते काम सोडून देता. जरी पुढे अडचणी असल्या तर ते काम तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. तुम्हाला यश नक्की मिळणार, पण तुम्ही ते अर्धवट काम सोडून नवीन कामाच्या शोधात राहता, तर हे चुकीचं आहे. एखाद्या व्यवसाय सुरू केला, 2 महिने नफा झाला नाही तर तुम्ही तो बंद करून दुसरा व्यवसाय शोधता. मित्रांनो, लक्षात ठेवा, झाड लावल्या लगेच फळ मिळत नाही. म्हणून कधीही फळ लागण्याची वेळ बघायची. ते झाड सोडून दुसऱ्या झाडाकडे वळणं चुकीचं आहे. तुमची तिसरी चूक आहे ती तर अतिविचार करणे. तुमचा मेंदू 24 तास चालू असतो. झोपताना सुद्धा तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरूच असतात. यामुळे तुम्हाला मानसिक ताण येतो आणि अनेक वेळी चुकीचे निर्णय घेतले जातात. चौथी चूक आहे गोड बोलणाऱ्या लोकांवर लगेच विश्वास ठेवणे. तुम्ही स्वभावाने खूप सरळ आणि मनमिळावू आहात. मी पहिला पण सांगितले, तुमचा स्वभाव खूप मनमिळावू आहे. कोणी तुमच्याशी 2 शब्द गोड बोलले की तुम्ही त्यांच्यावर विश्वास लगे ठेवता. त्याला लगे आपल्या मनातील गुपित गोष्टी सांगून टाकता. नंतर तीच लोक तुमचा गैरफायदा घेतात. तुम्ही ह्याचं त्याला सांगणार, त्याचं ह्याला सांगणार आणि तीच परत त्याच गोष्टीचा फायदा घेणार. आज तुम्ही ह्याची गोष्ट तुमची जरी तुम्ही चांगली गोष्ट सांगितली तर त्या चांगल्या गोष्टीचा तुमचा हा फायदा घेणार. तुम्ही जर ते एखाद्याला सांगितलं माझं आज हे काम आहे, आज हे पूर्ण होणार बघ मित्रा, होणार बघ आई, होणार बघ बाबा, कोण पण असू दे, जर तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या तर ह्या तुमच्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला मागं पुढे बघत नाही ती. तर मिथुन राशीच्या लोकांनी काय करावे हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही स्वभावाने खूप सरळ असल्यामुळे तुमचे फायदे घेणारे भरपूर जण आहेत. तर मिथुन राशीच्या लोकांनी यशाचे मार्ग निवडण्यासाठी आता आपण पाहूया की तुमच्या राशीत पॉझिटिव्ह गुणांचा वापर करून तुम्ही जीवनात कसे यशस्वी होऊ शकता. 1. वाणीचा योग वापर करा. तुमच्याकडे शब्दांची जादू आहे. तुम्ही मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता, वकिली, शिक्षण क्षेत्र आणि यूट्यूब सारख्या क्षेत्रात अप्रतिम यश मिळवू शकता. तुमच्या बोलण्याने लोकांचे मने जिंकता येतील. वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. जेवढंच तुम्ही मन जिंकण्यात महार असाल तेवढंच तुम्ही लोकांना वाद घालण्यात पण महान आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मुख्यतः लक्ष फक्त आपल्या प्रगतीकडे द्या. दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रतेसाठी ध्यान. तुमचे चंचल मन शांत करण्यासाठी रोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. यामुळे तुमच्या डोक्यातील विचारांची गर्दी कमी होईल आणि तुमचे निर्णय अचूक ठरतील. म्हणजे जे तुमचे चुकीचे विचार आहेत ते बाहेर पडतील आणि जे योग्य आणि योग्यच विचार आहेत त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. त्याच्यावर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण करू शकता. तुमचं देणे घेणे असू, तुमचा व्यवसाय असू, घरगुती निर्णय असू किंवा बाहेरचा असू, ऑफिसमधला असू, कोणताही निर्णय असू द्या, तुम्ही हा अचूक घेऊ शकता. जर तुमच्या डोक्यात खूप असं गोंधळ चालू असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. म्हणून हे तुमचा स्वभावच आहे चंचल मनाचा. तर हे चंचल मन शांत करण्यासाठी रोज सकाळी तुम्ही किमान 10 ते 15 मिनिटे तरी ध्यान करावा किंवा प्राणायाम तर करावे. यामुळे तुमच्या डोक्यातील विचारांची गर्दी खूप कमी होईल आणि तुमचे निर्णय अचूक होतील. दुसरं, आर्थिक नियोजन. तुम्ही कमवता चांगलं पण खर्च सुद्धा तेवढ्याच वेगाने करता. नको असलेल्या गोष्टीवर खर्च करण्याची तुमची प्रवृत्तीच असते. ही गोष्ट नाही घ्यायची तर तुम्ही ती गोष्ट आवर्जून घेणारच. तर ही गोष्ट तुम्ही चुकून करू नका. तुम्ही जेवढ्या वेगाने पैसा कमवसाल तेवढ्या वेगाने त्याच्या दुप्पट वेगाने तुमचा पैसा जाईल. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीचा एक हिस्सा बाजूला काढून ठेवायचा. पगार झाली म्हणलं की आपण त्यातली थोडी का होईना 10,000 पगार असेल तुमची त्यातली 2,000 तर तुम्ही बचत बाजूलाच ठेवणे गरजेचे आहे. तिसरी आहे तर कामाची यादी. रोज सकाळी किंवा आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी करायच्या कामासाठी डायरीमध्ये नोंद करा. तुम्हाला कोणतेही काम असेल तर रोज सकाळी तुम्ही ती डायरीमध्ये नोंद करा. कारण की ह्याच्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण होतील. यामुळे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाईल.
आलं का लक्षात तुमच्या? जर तुम्ही वहीत नोंद केली तर तुम्हाला चांगलंच आहे. त्यासाठी तुम्ही हे लक्ष देऊन आणि एकाग्रतेने हे सगळे काम गोष्टी करा. मी तुम्हाला हे योग्य आणि चांगले तुम्हाला उपाय सांगितले आहे. या उपायांचा तुम्ही वापर करा. आणि तुम्ही करिअर, आर्थिक स्थितीसाठी आणि प्रेम जीवनासाठी काय करायचं? मिथुन राशीच्या लोकांसाठी भागीदारीपेक्षा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणे जास्त फायदेशीर ठरते. ट्रेडिंग, कमिशन एजंट, लेखन, सल्लागार, IT सेक्टर आणि क्रिएटिव्ह फील्ड्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. प्रेम आणि कौटुंबिक जीवनासाठी तुम्ही नात्यांमध्ये खूप प्रामाणिक असता. तुमच्या मनात काही घाण विचार किंवा कपट विचार नसतो, पण कधी कधी तुमच्या पार्टनरला वाटू शकतं की तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात. एक कारण असतं की माणसाला वाटतं जेवढं आपल्यावर त्यांनी दमदाटी करता, संशय घेतात, तेवढा आपल्यावर जीव असतो. पण तुमचा स्वभाव कसा असतो? शांत चितेनं ऐकून घेणं असा स्वभाव असतो. त्याच्यामुळे दुसऱ्याला काय वाटतं, आपल्यावर ह्याचं लक्षच नाही, आपल्यावर ह्याचा जीवच नाही. तुमच्या जोडीदाराला वेळ देणे हे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ द्याल तेव्हा त्यांना वाटून आपल्यावर हा जीव आहे. कुटुंबातील लहान भावंडाशी तुमचे नाते खूप छान असते, कारण की तुम्ही मोठे असतात आणि तुमची एक सवयच आहे गोड बोलीचा. त्याच्यामुळे तुमचं नातं भावंडाशी खूप छान असतं. आणि तुम्हाला आता मी गुप्त उपाय आणि गुरुकिल्ली सांगणार आहे. तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणले होते की 3 अशा गोष्टी सांगेन ज्या तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात. तर या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही ह्या व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ह्या कळणार नाही ती गोष्टी. तर ह्या गोष्टी 3 गोष्टी आहेत, लक्ष देऊन ऐका. किंवा तुम्ही हे लिहून ठेवा, नाहीतर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. 1. हिरव्या रंगाचा वापर. तुमचा स्वामी बुध आहे, ज्याचा रंग हिरवा आहे. तुमच्या खिशात नेहमी एक हिरवा रुमाल ठेवा किंवा कामाच्या ठिकाणी हिरवी वस्तू ठेवा. यामुळे तुमची बुध ग्रहाची ऊर्जा वाढेल. 2रा उपाय, गणेश उपासना. दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या कामाला प्रगती येईल. 3. पशुपक्ष्यांची सेवा करणे. दर बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा पक्ष्यांना दाणे टाका. हा उपाय तुमच्या आर्थिक अडचणी झटक्यात दूर करू शकता. तर हे 3 उपाय तुम्हाला मित्रांनो कसे वाटले? मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनात काही मी सांगितलेल्या गोष्टी होत असेल तर कमेंट करून पण नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती आपली अष्टपैलू आणि हुशार मिथुन रास. तुमच्याकडे ती प्रत्येक शक्ती आहे जी तुम्हाला शून्यातून जग निर्माण करून देऊ शकते. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची, चंचलता सोडवण्याची आणि एका ध्येयावर ठाम राहण्याची. एकाच कामाच्या मागे लागा. एक काम सोडून त्यात यश नाही मिळालं म्हणून दुसऱ्या कामावर लक्ष देऊ नका. एक काम तुम्हाला कुठे नेऊ शकतं हे तुमच्या ध्यानात येईल. तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या स्वभावाशी किती जुळतात? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या ओळखीचे कोणी मिथुन राशीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ आताच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या चुका सुधारता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या स्वामी भक्तीची चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती शेजारील घंटी दाबा, जेणेकरून येणारा पुढचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. बापा तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि सुख समृद्धी देवो. याच सदिच्छेसह आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.